देवा भोईर यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते निखिल पाटील यांचं आपण स्वागत करावं. संघमालक सूरज गुरव साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे. प्रत्येक डॉट बॉल साठी हरीश कराळे यांच्यासाठी 100चं पारितोषिक आणि चौक टेनिस क्रिकेटचे खजिनदार रवीजी ठोंबरे साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करावा. आदरणीय अभिषेकजी सुर्वे साहेबांना विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आपलंही सहर्ष स्वागत या व्यासपीठावर. चौक टेनिस क्रिकेटचे खजिनदार सागर ठाकूर यांचाही आपण सन्मान करून घेतोय. आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चौक टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष चंदू राणे यांचे आपण सन्मान करून घेतोय. हरीश कराळे यांच्यासाठी प्रत्येक डॉट बॉल साठी 100 आणि विकेटसाठी 200चं पारितोषिक संघमालक सूरज गुरव साहेब यांच्या वतीनं. त्याचबरोबर गोरख रसाळ यांचाही आपण सन्मान करून घेतोय. माजी खजिनदार रवी दुर्गे यांचाही आपण सन्मान करून घेतोय. रवी दुर्गे साहेब आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चौक टेनिस क्रिकेटला चांगले सल्ले देणारे आणि ग्रुपवर सुद्धा चांगले सल्ले देतात ते प्रकाशजी जाधव सल्लागार यांचाही आपण सन्मान करूया. तर सर्वांचा आपण सन्मान झालेला आहे आणि आपण सनीजी चव्हाण साहेबांचा आपण सन्मान करूया. विनंती करतो देवा भोईर यांना की आपण त्यांचंही आपण आदरातिथ्य करावं. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आणि लगेचच आपण मॅचकडे जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पियुषला. धन्यवाद मयुरेश कदम सर, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा आनंद आपण घेतात. पहिल्याच ओव्हरमध्ये हरीश कराळे आलेत. सर्वाधिक चांगला फॉर्ममध्ये झांजे ब्रदर्स टीमकडून कुठला खेळाडू असेल तर तो DK जो आला स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला चेंडू त्याने डॉट फेस केला. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचले 2 धावा पुस्तकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. मुख्य व्यासपीठावरती भरपूर मान्यवर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. चांगला चेंडू रायझिंग डिलिव्हरी ते टप्पा पाडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला. डॉट बॉल इथून आला. ओव्हर नंबर 1 मध्ये हरीश कराळे बॉलिंग करतायत. 2 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. आदिराज 11 वैजनाथ टीमनं संकेत बाबरे जे संघाचे प्रमुख खेळाडू आहेत त्यांना टॉस जिंकल्याच्या नंतर प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे आणि काय जबरदस्त सुरुवात. वेगवान चेंडू लोअर फुल टॉस मिड ऑनला रनआउटची शक्यता. फास्ट अटेम्प्ट मध्ये व्हेरी गुड फिल्डिंग. मिड ऑनला प्रेशर टाकण्याचा प्रयत्न बॅट्समन वरती. जबरदस्त फिल्डिंग. फक्त सिंगल ओव्हर कंप्लीट एक आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 1 गडी बाद 3 धावा. मॅच नंबरच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतात 7वी झांजे ब्रदर्स जे प्रशांतजी झांजे आणि नितीनदास झांजे यांना पुरस्कृत केलेला झांजे ब्रदर्सचा संघ ते देखील ट्रॉफीच्या शोधामध्ये आहेत. कर्जत प्रीमियर लीगची ट्रॉफी त्यांना अजून मिळालेली नाही आहे, ते शोधामध्ये आहेत. आदिराज 11 वैजनाथ संघाची देखील तीच परिस्थिती. बरेचसे फिक्स प्लेयर आपण त्यांच्या वतीनं पाहिलेले आहेत, ते देखील ट्रॉफीच्या शोधामध्ये या 7व्या पर्वामध्ये त्याने संघ पुरस्कृत केलेला आहे. मुख्य व्यासपीठावरती भरपूर मान्यवर उपस्थित आहेत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर आलेत स्वतः टीम कॅप्टन संकेत बाबरे. कर्जत प्रीमियर लीग 7व्या पर्वाचं पहिले विकेट हॅट्रिक घेणारे गोलंदाज बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला DK. कमी गतीने टाकलेला चेंडू चांगला बॉल होता. गुड लेंथ वरून
चेंज ऑफ पेस होता, ज्याप्रमाणे चेंडू हाताळत असा कदाचित अपेक्षाहून कमी गतीने आलेला चेंडू डीके साठी डॉट बॉल आलाय. सुरुवात डीकेच्या वतीने स्ट्रायकिंग एंडला खेळतात. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक. हो वेगवान चेंडू टॉस हवेमध्ये स्वतः गोलंदाज सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद कॉटन बोल्टच्या स्वरूपामध्ये मॅन इन फॉर्म ज्ञानेश्वर कदम अर्थातच डीके बाद स्वस्तामध्ये परतलाय. 3 वरती दुसरा धक्का. सर्वजण उपस्थित झालेले आहेत. 16 मागाशी जशी इन्फॉर्मेशन पोहोचवली मयुरेशजी कदम सर यांना की 16 गावांना एकत्रित आणून चौक प्रीमियर लीगचं आयोजन होणार आहे. या पावात हायलाइट मागील मॅचमध्ये जी विकेट हॅट्रिक पहिली विकेट हॅट्रिक पहिला चेंडू फलंदाज बाद सूरज चव्हाण झाले होते. एज अनटेकन झाले होते कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये. दुसरी विकेट शांताराम कोळंबे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पेसला बीट करू शकले नाही. संदेश ठाकरे यांची चांगली झेल मिड विकेटला. आणि हा तिसरा लगातारचा झटका किशोर मोरगे होते स्ट्रायकिंग एंडला. यॉर्कर परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतरचा हा सेलिब्रेशन कर्णधारावरती टाकलेला विश्वास आणि तोच आहे आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी. हो एज होती मोठी कडा लागली होती कॅच ड्रॉप झाली. अमित तुपेस्तांच्या पाठीमागे झेल निसटली आहे. लगेचच आपण इन्स्टंट हायलाइट आपण पाहिली. संकेत बाबरे बॉलिंग ट्रॅकवरती आल्याच्या नंतर इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न या संपूर्ण स्पर्धेला. पहिल्याच पर्वामध्ये जेव्हा कर्जतमध्ये टेनिस क्रिकेटनं एंट्री केली ती कर्जत प्रीमियर लीगच. लेग स्टिक मिस करतो. अति वेगाने टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावा संख्या 2 बाद 4 धावा. पाहुण्यांची चर्चा आपण करत होतो की चौक असोसिएशनचे संपूर्ण अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. 16 गावांना एकत्रित आणून त्याने चौक प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेले. त्यांना शुभेच्छा आपण देऊयात. ओव्हर द स्टम्प्स. वेगवान चेंडू पेसला बीट करू शकलेले नाही आहेत. 1 मोर डॉट बॉल. जेव्हा कुठेच लीग होत नव्हत्या इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली 2008 त्यानंतर कुठेच लीग होत नव्हत्या परंतु संपूर्ण तालुक्याला एकत्रित आणून पहिली लीग जर कुठे झाली असेल तर तो कर्जतमध्ये आणि पहिला पर्व कर्जतमध्ये घडलं होतं. कर्जत प्रीमियर लीगचं आधी आयोजन झालं. त्यानंतर विविध लीग आपण पाहिलेल्या. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. हो मिस्टेक. पाठीमागे जवळपास खेळाडू बिलकुल नाही आहे. कव्हर नाही आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केलेले नाही आहेत. बॉल सीमा पार अरेस्ट करायला होते. मिस्टेक आणि चौकार. तितकंसं सोपं नसतं. 16 गावातील सर्व संघांचे फॉर्म कलेक्ट करणं सर्वांना एकत्र आणून वेळेवरती स्पर्धा कव्हर करणं तितकंसं सोपं काम नाही आहे. परंतु धाडसी पुढचा बॉल आपण बघूया. चांगला फटका ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये फेकून दिला. चेतन शिंदेच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. पियुष आपण बोलतोय की 16 गावांना आहे तर 36 गावांना एकत्रित करून कमिटी स्थापन झाली आणि त्यानंतर चौक कमिटीची प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली. परंतु व्यासपीठावर पाहुणे उपस्थित आहेत. शरददादा बोडके साहेबांचा आपण सन्मान करून घेणार आहोत. मी अजितदादा जाधव यांना विनंती करतो की आपले शुभास्ते त्यांचा आपण सन्मान करून घ्यायचा. दोन्ही चांगले टीम आपल्याला पियुष पाहायला मिळतात. दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीमकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, बॉलिंग ऑर्डर चांगले, फिल्डिंगसुद्धा त्यांच्याकडे चांगली आहे आणि दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकलेले आहेत आणि यातून एक मॅच जिंकेल तो सहजच आपण क्वालिफायच्या दिशेने रवाना होईल. परंतु कुठला संघ जिंकणार पियुष याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. वैभव चव्हाण साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचे सन्मान अजित दादालाच विनंती करतोय की आपण सन्मान करून घेऊया. त्याचबरोबर मिलिंदजी चव्हाण साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान करून घेतोय.
हरेश गोलंदाजी मार्कवर येतोय. वेगवान गोलंदाज कर्जत टेनिस क्रिकेटमधला. विशाल चव्हाण यांचाही सन्मान आपण करून घेतोय. हवेत बॉल मिस टायमिंग फटकाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सोपी जेल दशरथला परतावा लागेल. एक अनुभवी खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. सुद्धा आपण सन्मान करून घेतोय. अजय पिंगळे यांचाही आपण सन्मान करून घेतोय. त्यांचाही सन्मान आपण करूया. सर्व पाहुण्यांचं पुनश्च आपण सहर्ष स्वागत करूया आणि वळूया या मॅचच्या दिशेने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मयुरेश कदम सर. भव्य सन्मान आपण एकत्रित पाहिलेले आहेत या व्यासपीठावरती. 36 गावांना एकत्रित आणून स्पर्धा तुमच्या भेटीला येणारी चौक प्रीमियर लीग चालू असलेला सामना 2 ताकदवर टीममध्ये. हे दोन्ही संघ असे आहेत. हे भव्य सन्मान व्यासपीठावरती आपण पाहत आहेत. आदित्यदादा जाधव यांच्या शुभ हस्ते हे दोन्ही संघ अनबिटन राहिलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हरीश कारले याने विकेट घेतलेली आहे पहिल्या चेंडूवरती. हो, सेल्फ डिफेन्स उमेश जामकरेसाठी वेगवान चेंडू होता. सूरजजी गुरव यांचा हा प्रमुख अस्त्र आहे आणि त्यांच्या वतीनं हरीश करालीसाठी पारितोषिक, प्रत्येक डॉट बॉल 100 आणि प्रत्येक विकेटसाठी 200चं पारितोषिक. जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण KPL मध्ये. कर्जत प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर बॉलिंग करत असताना नेहमीच वर्चस्व गाजवत होतो हरीश कराळे. खेळाडूला विसरून चालणार नाही. 4थ्या पर्वामध्ये बेस्ट बॉलर, त्यानंतर त्याची प्रगती उत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार हा खेळाडू आता अधिराज 11 टीमचे प्रमुख गोलंदाजीची भूमिका तो बजावतोय. 3 गडी बाद 15. वेगवान चेंडू. चेतन शिंदे सेल्फ डिफेन्स करतात. कॉन्ट्रीब्युशन भागीदारी जी असते ती पार्टनरशिप मिडल ऑर्डरमध्ये बिल्ड करण्याचा प्रयत्न. चेतन शिंदे म्हटल्याच्या नंतर नेरळ टीमचे एक विध्वंसक फलंदाज आहेत, परंतु सिस्टमॅटिकली कसं खेळायचं ते त्यांना चांगलं माहिती आहे. स्ट्रायकिंग एंडला आता उमेश 16 धावा पुस्तकावरती. 3 गडी गमावलेत. 16 फॉर 3. ओव्हर नंबर 3 मध्ये हरीश कराळे इंडिव्हिज्युअल दुसरं, संघासाठीचं तिसरं. वेगवान चेंडू खोळात आहे. धावेचा प्रयत्न, कदाचित रनआउटची शक्यता आहे. रिस्क घेत नाहीये, ही चांगली बाजू राहिलेली आहे आदिराज 11 टीमची. एक चुकी झालेली आहे. मिसफिल्डच्या माध्यमातून चौकार आलेला आहे. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये फिल्डिंग अटॅक त्यांचा जबरदस्त राहिलेला. आत्तापर्यंत 17 धावा 3 गडी बाद. या ओव्हरमध्ये अंतिम 2 चेंडू आता बाकी राहत आहेत. आदिराज 11 टीमनं फिल्डिंगचा निर्णय टॉस जिंकून. वेगवान चेंडू एज लागले पाठीमागे. हो, कदाचित झेल होऊ शकली असती की काय, प्रयत्न तेच चालवले होते. 1 रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल धावून पोहोचले 3 गडी बाद 18 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये 1-1 रन आलेली आहे. तब्बल आतापर्यंत 11 चेंडू टाकलेले. हरेश कराळेनं फक्त 7 धावा देत 2 महत्त्वाचे गडी त्याने बाद केले. अंतिम चेंडू ओव्हर नंबर 3चा. पाहुयात कॅप्टन संकेत बाबरे फिल्डिंगमध्ये परिवर्तन उमेश जामगरेसाठी करत असताना. शेवटचा बॉल खोलात होता. चेंडू पाठीमागे चाललाय. बॉल फाईन लेगला बाउंड्रीच्या बाहेर चाललाय. चेंडू निघून जाईल. शेवट गोड करत असताना 3ऱ्या ओव्हरचा चौकार उमेशच्या बॅटमधून. ओव्हर नंबर 3चा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा पुस्तकावरती. 22 फॉर 3. पण संघ आजच्या दिवसामध्ये 3 मॅच खेळलेला आहे. दोन्ही सामने गमावलेले आहेत दोस्ती ग्रुपनं. प्रेम 11 संघाचा विचार केला 3ही मॅच गमावलेल्या आहेत प्रेम 11 टीमनं.
महत्त्वाची माहिती निकेश राऊत सर आमच्यापर्यंत पोहोचवत असताना दोन्ही टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे, खास करून दोस्ती ग्रुपसाठी. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये आलेत आता संदेश ठाकरे, प्रमुख खेळाडू. हा देखील आदिराज 11 टीमचा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज चेतन शिंदे. 6 मध्ये 12 इंडिव्हिज्युअल चेतनने आतापर्यंत बनवलेले आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उमेश जामगरे, 3 मध्ये 6 इंडिव्हिज्युअल. संघाची धावत संख्या जाऊन पोचलेली आहे 3 गडी बाद 22 धावा. 7व्या पर्वामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न संपूर्ण KPLच्या टीमने केलेला आहे. या 7व्या पर्वामध्ये आपण डे नाईटचा फॉर्मॅट पाहतात. या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान प्रसादभाई तोरवे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतात. खवा पॉईंटला चेंडू 4थ्या ओव्हरमध्ये थोडेसे पॉज आणि एक्झिक्यूटचे फटके आपण पाहतात. पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न चेतन शिंदे याच्या वतीनं. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 23 धावा धाव पुस्तकावरती आहेत. संदेश ठाकरे ओव्हर नंबर 4 मध्ये 2 षटकं आपण पाहिले. हरेश कराळे सेकंड ओव्हरमध्ये, कॅप्टन संकेत बाबरे. आता 4थ्या ओव्हरमध्ये आला संदेश ठाकरे. स्ट्रायकिंग एंडला उमेश. वाटवा पाटणं खेळाचं होतं, एज लागली आहे पाठीमागे, चांगली झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पकडलेली आहे. ओमकार होते आणि ओमकारच्या माध्यमातून चांगली झेल इथून पकडण्यात आलेली आहे. 23 फॉर 4. फलंदाज योगेश आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना दोन्ही संघांचा विचार केला. हे दोन्ही संघ 2-2 मॅचेस खेळलेले आहेत, अनबिटन राहिलेले आहेत दोन्ही मॅचेस. नक्कीच पियुष चौकची पूर्ण कमिटी या स्पर्धेतून रजा घेते. त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. वेळात वेळ काढून ते कर्जत प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया पुण्याच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच ऑल चौक मेंबर्स. आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपला धन्यवाद. वेगवान चेंडू आधीच शफल झाले होते योगेश. वेगवान चेंडू होता, बीट झालेत बॅटर, डॉट बॉल. संपूर्ण मेंबर्सचे आम्ही मनापासून आभारी व्यक्त करत आहोत की आपण या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची आपण शोभा वाढवलेली आहेत. आपली होणारी पुढील स्पर्धेसाठी आम्ही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला देत आहोत. 23 धावा 4 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला योगेश झांजे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस्टेक झाले पाठीमागे. डायरेक्ट हिटची संधी, ती देखील मिस. लॉंगॉनचे खेळाडू दूर आहेत. एकच रन घेतलेली आहे 22च्या माध्यमातून सिंगल. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीनं 24 धावा धाव पुस्तकावरती. या ओव्हरमध्ये आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. कुणाल डायरे पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये जॉईन होत असताना आमचे गौरवदास सावंत थोडेसे रजा घेत आहेत. फेरफटका मारतात आता संपूर्ण कॅमेराच्या सेटिंग्स अँड ऑल. कोणाला कशाची गरज आहे ते संपूर्णची शहानिशा करण्यासाठी. हवेत खेळलेत. फाईन लेगला झेलची शक्यता. कल्पेश जाधव प्रयत्न चांगले होते. कदाचित चेंडू अडवता आला असता परंतु प्रयत्न चांगले होते. बॉल सीमा पार. डीप फाईन लेगला हा चेंडू. आपण काहीतरी नवीन पाहतात. इन्स्टंट हायलाइट आपण त्यांच्या चॅनलवरती पाहिलेले आहेत. त्याचबरोबर वॉकी टॉकीज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. संपूर्ण प्रतिनिधींना जे कॅमेरामॅन आहेत ते एकत्रित येऊन एका चॅनलवरती वॉकी टॉकीजच्या माध्यमातून इन कोऑर्डिनेट. या आधीचा पाहिलं तर 2 ते 3 वर्षापूर्वी की इशारे करून सांगायला लागायचे की बॉलरला कव्हर कर किंवा झूम आउट झूम इन, त्याच्यानंतर कॅमेराची सेटिंग. परंतु आता ते करण्याची गरज नाही आहे. गौरवदादा सावंत tenniscricket.in याने संपूर्ण प्रतिनिधींना वॉकी टॉकीज प्रोव्हाइड केलेले आहेत. एकत्रित येऊन ते संपूर्ण जे काय असेल सेटिंग्स असेल, त्यानंतर कोणाला कव्हर करायचं बॉलर की बॅट्समन, यासाठी एकत्रित येऊन ते एका चॅनलवरती कोऑर्डिनेटर होतात.
4 ओव्हरमध्ये 28 धावा, धाव पुस्तकावरती अनबिटन दोन्ही संघ आहेत. आता अंतिम षटक सौरभ बाबरे आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग, त्यानंतर विचार केला झांजे ब्रदर्स या टीमची वेल कॉर्डिनेटेड संघ आपल्याला इथून पाहायला मिळतोय आतापर्यंत. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. संघाची धावसंख्या आतापर्यंत धावा पुस्तकावरती येते 28. अंतिम षटकाचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. दोन्ही संघ अनबिटन आहेत. दोन्ही संघांकडे 2-2 मॅचेस जिंकून 4-4 गुण आहेत. चांगला चेंडू, सुरुवात दमदार केलेली आहे. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि या पहिला चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज योगेश इथून बाद स्ट्राईक घेतलेली आहे. चेतन शिंदे याने जे मध्ये 1700 इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतात. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये काल कल्पेशनं गोलंदाजी केली आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरला त्याला दुखापत झाली, परंतु डोळ्याला दुखापत होऊन सुद्धा तो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि जबरदस्त गोलंदाजी त्यानं संघासाठी केलेली आहे. प्रशांत आलेत 7व्या क्रमांकावरती. प्रशांत तांबोली ॲज अ बॉलर जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 7व्या पर्वामध्ये अंतिम षटक. चेतन शिंदे स्ट्रायकिंग एंडला. वेगवान चेंडू, गती कमी होते खास करून या चेंडूवरती. फिंगर रोल केलेत. पाहूयात स्ट्रायकिंग एंडला थ्रो, फक्त सिंगल या चेंडूवरती. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 29 वरती. प्रत्येक रन ही महत्त्वाची राहते लीग स्टेजेसमध्ये, कारण बऱ्याचशा संघाला 3 मॅचेस जिंकून देखील आपण स्पर्धेच्या लीग स्टेजमधून बाहेर जाताना पाहिलं. बऱ्याचशा संघांना 2 मॅचेस जिंकून रन रेटच्या आधारावरती आतमध्ये येताना आपण पाहिलेलं आहे. ऑफ ट्रॅकर रीड करू शकलेले नाही आहेत आणि या चेंडूवरती देखील प्रशांत तांबोलीला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाजीतून बाद झालेत. रन या चेंडूवरती मिळणार नाहीये. 6 गडी बाद झालेत 29 वर. अनिकेत पाटील नवीन फलंदाज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे मिस्टेक झालेली आहे. कदाचित जजमेंटच झालं नव्हतं. बॉलर साईड झाला नसावा. संकेत बाबरे यांना आणि कॅप्टन दोस्ती ग्रुप आणि प्रेम 11 साहिल लोंगले आणि राजेंद्र भोईर दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये. या लवकर टॉस करण्यासाठी या. धावसंख्या 35. आणखीन 2 चेंडूचा आता उर्वरित खेळ बाकी आहे. चेतन शिंदे स्ट्रायकिंग एंडला 11 मध्ये 24. वादित शफल झाले होते. स्कूप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 रन तर पूर्ण झाले. कॉल दुसऱ्यासाठी. थ्रो झालाय डायरेक्ट. फलंदाज पाहूयात कुठला बाद झाला. पंचांकडे अपील आहे. चेतन शिंदेनं विकेट सॅक्रिफाईस करण्यामध्ये भाग पाडलेले अनिकेत पाटीलला त्याने बाद 36 धावा. कदाचित ही कमकुवत धावसंख्या आहे की काय, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला झांजे ब्रदर्स टीमच्या वतीनं बॉलिंग अटॅक जो त्यांचा मुख्य अस्त्र राहिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. जीत रोझारिओचे 2 षटक, त्यानंतर उमेश जामगरेचं 1 षटक हे निर्णायक राहणार आहेत. आता अंतिम चेंडू 36 धावा. वेगवान चेंडू. पवात समोर व्ही शेप मध्ये हा फटका. पवात पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स बॉल सीमा पार चाललाय. चौकार. चेतन शिंदेच्या बॅटमधून चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 धावा. धाव पुस्तकावरती 7 गडी गमावले झांजे ब्रदर्स या संघानं. चेतन शिंदेचा बॅटिंग स्टॅटिस्टिक आपण जर पाहिलं तर त्यानं 13 चेंडू फेस केलेले आहेत आणि 29
लगेचच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया. चला राजेंद्र भोईर आणि साहिल लोंगले दोस्ती ग्रुप आणि प्रेम 11 दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत. चला लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. पूर्ण सामन्यामध्ये 40 धावा पुस्तकावरती 41 टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या. अजित दादा जाधव यांचं देखील विशेष कौतुक आपण करूयात, कारण प्रत्येक मॅचचे 3 ओव्हर झाल्याच्या नंतर ते न विसरता टॉस साठी सूचना पोहोचवतात. कुठले मान्यवर आले त्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष आहे, कुठल्या पाहुण्याचा सत्कार झाला त्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष आहे, पंच काय कॉल करतात त्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष राहिलेलं आहे. नकुल कांबेरे आणि नयन मुंडे यांचं देखील विशेष आपण कौतुक करूया. ज्याप्रमाणे मेहनत त्यांची संपूर्ण दिवसामध्ये राहिलेली आहे, संपूर्ण दिवस रात्रीमध्ये राहिलेली आहे. साहिल लोंगले या प्लीज. साहिल लोंगले 3 मॅचेस हारलेला आहे. असं ना तसं 4थी मॅच देखील देवाला जायची. पाहूयात अंतिम मॅच मध्ये ते विजय घेऊन मॅच सोडतील का, परंतु पुढचे मॅच देखील महत्वाची ठरेल. चं टार्गेट आहे. पाहूया दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण लगेचच टॉस करून घेऊयात. 41चं टार्गेट आहे. लगेचच आपण जयेश भोसले सरांना इन्व्हाइट करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण त्यांना इन्व्हाइट करूयात पुढील सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी. चला टॉस आपण करतोय. अजितदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस संपन्न करतोय. 5 ओव्हरचा सामना. ही पुढची मॅच देखील इफेक्ट करेल संपूर्ण ग्रुप वरती. पाहूयात टॉसची इन्फॉर्मेशन प्लीज. प्रेम 11 टीमनं टॉस जिंकून बॅटिंगला पसंती दिलेली आहे. चला नेक्स्ट मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. याच दरम्यान 41 धावा इथून चेस करायच्या. या आपण ऐकणार आहोत आमचे मार्गदर्शकच आपण त्यांना ओळखतो, जयेशजी भोसले सरांना आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच पियुषजी बाबरे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. 41चं लक्ष. लक्षाचा पाठलाग करायचा. 41 रनचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलंय. महत्वपूर्ण मॅच या दोन्ही संघांसाठी, कारण जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. महत्वपूर्ण राहणार ही मॅच. हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तो जो गणाची घाव सुचण्याची हिंमत ठेवतो. या मॅच मध्ये कोणता संघ कशा दाटीने परफॉर्मन्स करेल पाहणं गरजेचं राहणार आहे. संकेत बाबरे आणि त्याच्या साथीला संदेश ठाकरेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पहिला बॉल पडेल. जीत पहिला चेंडू. पहिला बॉल ऑन साइडला धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका पहिल्या बॉलवर. बाट मधून निघणारा षटकार पाहायला मिळालाय. अपनी झलक सबसे अलग. मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि काय स्ट्रोक खेळलाय. ऑन साइडचा बॅटचा फ्लो चांगल्या रीतीने पाहायला मिळाला आणि एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आलाय. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून दिली आहे. षटकाराची आतिषबाजी. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 6 आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. संकेत बाबरेला नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल. जीतचा हा बॉल. वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमा
हौसा आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव रे मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. संदेश ठाकरेचा हा स्ट्रोक आपण पाहिला. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, त्यावरती आणखीन एक षटकार. 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात. मॅच मध्ये वेळ वाचवणारी इनिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय का संदेश, हे देखील पाहणं गरजेचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा जीत, यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर वेगाने टाकला गेलेला हा बॉल. आता मात्र सूर गवसलाय गोलंदाजाला असंच म्हणावं लागेल. पहिले 2 चेंडू हे फलंदाजाच्या नावे राहिले. चांगल्या रीतीचे स्ट्रोक पाहायला मिळाले. बॅटचा फ्लो, हँड अँड आय ऑर्डिनेशन आणि प्रॉपर टायमिंग जो मात्र पाहायला मिळाला होता फलंदाज संदेश ठाकरेचा. पंच मैदानाच्या आतमध्ये काहीशी ताकीद देतात. डी झोन आहे, डेंजर झोन मध्ये तुम्ही येऊ शकत नाहीत बॉल डिलिव्हर केल्यानंतर. कारण ज्या डेंजर झोन मध्ये ज्या वेळेला तुम्ही बॉल डिलिव्हर करता नंतर येताना तुम्हाला लेग बिफोरची अपील तुम्ही करू शकत नाही. किंबहुना त्या जो डी फॅक्टर आहे तिथे आल्यानंतर खेळपट्टी जास्तीची खराब होऊ शकते. या साऱ्या गोष्टीची ताकीद जाणीव सूर्यकांत राऊत सरांनी घेतली आहे. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मिडविकेट करून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. एकेरी धाव प्राप्त करण्यात आली आहे. संदेश ठाकरेची आता बॅट शांत झाली आहे असंच म्हणणं वावगं ठरणार नाही आहे. कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आले आणि तदनंतर आलेलं आहे कमबॅक. धाव फलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला एकंदरीत 13. जीत रोजारियो याला आपण पाहतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. परंतु या षटकाच्या दरम्यान आपण पाहिलं कुठे ना कुठेतरी जी वैविध्यता त्याच्याकडे आहे, किंबहुना चांगल्या दाटणीची गोलंदाजी साठी तो जाणला जातो. परंतु या मॅच मध्ये ती धार बोटट झाली आहे. डाऊन द ग्राउंड, मिड ऑनला झेल टिपलाय. पहिला खेळाडू होतोय तो इथे बाद. म्हणता येईल. मिड ऑनला एक चांगला झेल टिपण्यात आलाय. ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश ठाकरेच्या प्रत्येक षटकारासाठी संगमजी बोराडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथून पुढे धाव फलकावरती धावा आहेत त्या 13. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. पावप्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेतलाय संदेश ठाकरेने. काय बॅटिंग केली आहे त्याने, तो आज फॉर्म मध्ये पाहायला मिळाला आहे. काउंटर अटॅक जणू त्याने केलाय. पुढचा बॉल जीत खोलात टाकला. समोरच्या दिशेने कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. फ्रंट फूट पुढे आणलं. शॉट बॅक लेफ्टने ड्राईव्ह चांगला केला होता परंतु धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 41चा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा आहेत त्या 13. एक खेळाडू बाद. या एक सुरेख आणि मधुर संगीत. पहिला बॉल. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये जिथे सरळ बॅटने धावा येतात यावेळेला बॅट जिथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संदेश ठाकरे त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 बॉल 13 वरती तो नॉट आउट खेळतोय. आवश्यकता आहे ती या मॅच मध्ये जिथे 41चा पाठलाग करायचा आहे. 23 बॉल आणि 28 ची आवश्यकता. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न.
पहिले 2 बॉल ज्या पद्धतीने खेळला होता ना संदेश ठाकरे, असं वाटलं होतं तो डोळ्याला पट्टी बांधून बॅटिंग करतोय, परंतु तदनंतर त्याची पुढची जी बॅटिंग आहे ना, चष्मा हरवलेल्या माणसाप्रमाणे तो चाचपडतोय. क्रिकेटचा खेळ असाच राहिलाय. अनेक वेळेला चांगल्या रीतीने देत असताना भरभरून दिले क्रिकेटने. हा बॉल कमी गतीने वाट पाहिली आणि वाट लावली देखील. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी संदेशसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बॉल देखील ऑन साइडला केला. मिस टायमिंग झालाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक चांगला झेल टिपण्यात आला आणि खेळाडू होईल तो इथे दुसरा बाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखवत असताना आपण पाहतोय सौरभ बाबरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो 4थ्या क्रमांकावरती आलाय. सध्याच्या स्थिती पाहिली 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. खेळाडू बाद झालेत ते इथे एकंदरीत 2. अर्थात संदेश ठाकरे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सनीजी चव्हाण साहेब उपतालुका प्रमुख यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलंय. आणि संगमजी बोराडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं या बॅटर्ससाठी आणि तेही आमच्यापर्यंत आलंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी संगमजी बोराडे साहेब बोलले त्यानंतर ते पारितोषिक केवळ एकच षटकाराला, त्याआधी 2 लगावले होते. पुढचा बॉल गोलंदाज प्रशांतचा. हा बॉल ऑन साइडला रडार मध्ये स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये आउट ऑफ दी. सेलिब्रेशन होतंय. आज भरतजींचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. KPLच्या निमित्ताने या मुख्य मंचावरती त्यांच्या सहकार्यांच्या समवेत हा वाढदिवसाचा सोहळा इथे संपन्न होत आहे. भरतजी आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या वतीने देखील आणि या तुमच्या मित्रपरिवारातर्फे देखील अभिषेकजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. सनीजी चव्हाण, अशोकजी कांबेर यांचं नुकताच आगमन झालं आणि या मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये भरतजींचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. पुढचा बॉल यावेळेचा बॉल बॅकफुटला ऑन साइडला. आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सौरभ बाबरे सेट ऑन फायर.
दिवसाच्या आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. चला मॅचला सुरुवात करूया. पुन्हा एकदा 18 चेंडू आणि गरज आहे 12 धावांची. हलक्या हाताने चेंडू मात्र शॉर्ट तडमांच्या दिशेने. जय सर, काय फलंदाजी केले आज संपूर्ण दिवसभरामध्ये सौरभ बाबरे. कमालीचे फटके त्याने खेचलेत. कर्जत क्रिकेटमधील हे नवे सितारे तारे आज चमकताना दिसत आहेत कालच्या रात्रीपासून. पहिल्या मॅचमध्ये 46 धावांची खेळी. या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. सौरभ बाबरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यांनी या सामन्यामध्ये देखील केलेली आहे. जीत पुढचा बॉल. यावेळेला मिस टायमिंग राहिला. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतो. वेगाने येतोय. नो बॉल आहे. प्रयत्न चांगले होते. एफर्ट चांगले राहिले. डेडिकेशन चांगलं आहे. शेवटच्या बॉल पर्यंत आपण मेहनत करणारी जिद्द राहिली आहे. या क्षेत्ररक्षकांची देखील करावी लागेल मेहनत. कष्ट उपसावे लागतील. इथे विजय सहज आणि साध्या पद्धतीने आपल्याला मिळणार नाही आहे. पंचांनी सांगितलं फ्री हिटचा बॉल असेल. नेक्स्ट डिलिव्हरी. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 33. जीत महागडे षटक त्याचं याही वेळेला पाहायला मिळतंय की काय, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्यात. सौरभ बाबरे ऑन स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. व्हेरिएशन व्हरायटी चांगली आहे या गोलंदाजाकडे आणि अगदी टप्पा सातत्यपूर्ण बदललाय. परंतु सौरभ बाबरेचं एक वैशिष्ट्य राहिलंय. रुकना में आता नहीं और झुकना में कभी सिखाई नहीं. आणि मैदानाच्या आतमध्ये मागील मॅचची जिथून इनिंग त्याने सोडली होती ना, या दुसऱ्या मॅचमध्ये तो आला आणि तिथून बिल्ड केली. षटकार टोकला पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. दुहेरी धावेचा स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. हा बॉल कमी गतीने टाकला. यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. जीतचं हे षटक निर्णायक आणि महत्वाचं राहणार आहे. जीत मैदानाच्या आतमध्ये ज्या वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. 15 बॉल आणि 8ची आवश्यकता. सामना जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल. सामना महत्वाचा राहणार आहे दोन्ही टीमसाठी देखील. पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने मिस टायमिंग राहिलाय. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त, लांबी कमी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. 1 मोर विकेट डाऊन. आलोचना ऐकलं, परंतु सौरभ बाबरेने एंटरटेन केलं. चांगल्या रीतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 बंधू आज कर्जत प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाले. मैदानाच्या आतमधून इथे खेळाडू बाद झालाय. सौरभ बाबरे तंबूच्या आचऱ्याला परतलाय. नवीन बॅटर येतोय कल्पेश जाधव. स्वतः कल्पेश जाधव मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आलाय. जीत पुढचा बॉल. 14 बॉल आणि 8ची आवश्यकता होती. ऑन साईडला हा केलेला स्ट्रोक 1 धाव देऊन जाईल. एकेरीच्या मदतीने 34 आहेत. उपाध्यक्ष कर्जत टेनिस असोसिएशनचे अभिजित देवगरे यांचंही हार्दिक असं स्वागत. आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील, क्रिकेटर देखील क्वालिफाय देखील झाला त्यांचा संघ. पुढचा बॉल. 34ला 3. हलक्या हाताने फ्रंट फुटला पुढे आणलं. बॅटचा फेस ओपन केला. सेन्सिबल क्रिकेट, अर्थात धावा जिथे थांबल्यात ना अशा परिस्थितीमध्ये सिंगल घेणं गरजेचं आहे. मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येतो प्रतिस्पर्धी संघावरती आणि हीच रणनीती पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने षटक संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35ला 3 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धीरज 11 या टीमला आपण पाहतोय. येणारे 12 बॉल आणि 6ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 6ची आवश्यकता आहे. tenniscricket.in ची संपूर्ण टीम आज कामकाज करते. गौरवजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली. अगदी कुणाल डायरेचं मी कौतुक करेन, कारण कुणाल डायरे असा मी एकमात्र गुणलेखक पाहिला ना की तो संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूला जात असताना देखील चांगल्या रीतीचं त्याने अपडेशन केलंय. शुभम मस्कर असतील, दीपेश डुळे असतील, प्रीतम मस्कर असतील, ओमकार सावंत असतील, विघ्नेश प्रभू, या साऱ्यांचं कौतुक करायला हवं. चांगल्या रीतीचं कामकाज त्यांच्या माध्यमातून देखील झालंय.
येणारे 12 बॉल आणि 6ची आवश्यकता. मॅचची काहीशी औपचारिकता शेष आहे. नवीन बॅटर स्ट्रायकर वरती आपण पाहतोय कल्पेश जाधवला. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला आले, कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत असताना पाहायला मिळाला. ओमकार त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती होता. एक धाव आली त्याच्या बॅटमधून. धाव फलकावरती आहेत त्या 36. आवश्यकता आहे ती या मॅच मध्ये 5 धावसंख्येची. 11 बॉलचा खेळ शेष. डॉमिनेट केलंय ते फलंदाजांनी गोलंदाजांना. अक्षरशः कोणती संधी दिली नाही. धावांची लयलूट झाली आहे. हा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिला, बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं नव्हतं, किंवा बॉडी लँग्वेज चांगली पाहायला मिळाली नाही. आणि याचंच कारण की काय, धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. जेल निसटल्यानंतर त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. 38 धावा धाव फलकावरती आहेत. 41चा पाठलाग, 38 धावा धाव फलकावरती. 3ची आवश्यकता. 38 धावा धाव फलकावरती आहे. 3ची आवश्यकता राहणार आहे या सामन्याच्या दरम्यान. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरी दुहेरीची सांगड घातली आहे, परंतु इथे जोखीम पत्करली आहे. ही धाव घेत असताना ही घिसाडघाई अंगलट आली आहे आणि खेळाडू होईल तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. गेट 1 बाय 1 फ्री होती. धावा मिळाल्या त्या 2. सामना इथे जिंकला तो बॅटिंग करणारी टीम. अर्थात या मॅचच्या दरम्यान अधिराज 11 या टीमने हा सामना इथे जिंकला. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन अधिराज 11. अर्थात सुरजी गुरव साहेब यांचा हा संघ या मॅच मध्ये विजेता राहिला. आणि अर्थात 3 षटक 4 चेंडू मध्ये हा नेक्स्ट मॅच साठी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हरीश कराळे राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. कॅश प्राइज